मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. लग्नात बी कोणी घाली तर का नाही इतके काय मग. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा थोडासा आवाज द्यावा. आपल्या या पवित्र आणि पुण्यशील अशा कुंभेफळ नगरीमध्ये चालत असलेला भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयनरम्य कार्यक्रम आणि त्यातील ही पहिल्याच दिवसाची सेवा. समस्त गावकरी भजनी मंडळी. आता महाराजांनी आल्याला सांगितलं माझं कुठल्याही प्रकारचं नाव घेऊ नका, कारण कसं असतंय दिव्याचं नाव सांगायची गरज नसती, त्याचं कार्य त्याची ओळख करून देत असते. महाराज म्हणले माझं नाव घेऊ नका. बऱ्याच दिवसापासून या सेवेची मी वाट पाहून होतो. हरिभक्तीपरायण आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे परमस्नेही अत्यंत जीवलग मित्र गीताराम महाराज गुळमकर. बऱ्याचशा दिवसापासून कुंभेफळाला सेवा करण्याची इच्छा होते बहुत दिवस आरत वागविले ते आजी अकस्मात फळ देव आले. आज ते प्रत्यक्ष रूपाने देखण्या स्वरूपात रेमळ आलेलं आहे. आणि या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत मंडळी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार माझे परममित्र, ज्यांच्या माध्यमातून मी फुलंब्री तालुक्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी फिरलो. आमच्या हरिभक्तीपरायण भगवान महाराज गाडेकर सुद्धा आज उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीत विशारद संगीत अलंकार माझे परमस्नेही अत्यंत जीवलग आमचे हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज लहाने सुद्धा उपस्थित आहेत. माझे परमस्नेही माझे परममित्र युवा कीर्तनकार दिगंबर महाराज नखाते सुद्धा आज उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे हरिभक्तीपरायण नाव परिचयाचे पण ध्यानात येणार शिंदे माऊली सुद्धा उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज आरगडे सुद्धा आज उपस्थित आहेत. पेटी मास्टर हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य अर्जुन महाराज उपस्थित आहेत. माई सिस्टीम सुद्धा अत्यंत सुंदर आहे, 2 चौकदार आहेत. आणि बाकीचे काही जणांचं नाव राहिलं असेल. आणि माझ्या कीर्तनाचे यजमान हरिभक्तीपरायण रामभाऊ राजाराम गोजे आणि भाऊसाहेब पाटील विष्णू पाटील गोजे यांनी या कीर्तनाचं नियोजन घेतलेलं आहे. आणि जितकं पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणून आज काय वाटत नाही महाराज, कारण जेवणच इतकं झालंय असं वाटतंय आता कीर्तन अर्धा तास करावं. कारण पंक्तीचे यजमानच इतके सुंदर होते आमच्या, आजचेच नाहीत असे रोजचे सुंदर दिसायलेत मला. विठ्ठला विठ्ठला अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये चालत असलेला हा तुमचा सप्ताह आहे. काही जणांचं नाव राहिलं असं, सर्वांचं नाव घेतो या उखाण्यामध्ये. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबरायचा मान राखून. विठ्ठला विठ्ठला अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये हा सप्ताह आहे. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे रेवगावचे गोरडे सर सुद्धा आज उपस्थित, बापू उपस्थित आहेत. ज्यांचं गावामध्ये भव्य मंदिर आहे, वडिलांचं मंदिर बांधलं महाराज त्यांनी. वैयक्तिक स्वतंत्र ते सप्ताह करतात, तिथं माझी सेवा असती. महाराजांनी इथं पॉम्पलेटला नाव पाहिलं, नातेवाईक असल्यामुळे बी आले, माझ्याकरता सुद्धा आलेले आहेत. विठ्ठला विठ्ठला आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला इतक्या जणांना इथं कीर्तन ऐकायला मिळतंय, पण काही जणांना घरी बसल्या बसल्या आज 4 दिवसांनी म्हणा 8 रोजांनी म्हणा कीर्तन ऐकायला मिळणारे मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून माझे परमस्नेही परममित्र अरविंद पाटील शिंदे, ज्यांचं यूट्यूबला अत्यंत म्हणजे यूट्यूबला प्रसिद्ध कीर्तनकार तुम्हाला मृदंगाचार्य गायनाचार्य ज्यांच्या माध्यमातून आवाज तुम्हाला ऐकायला मिळत आहे ते सुद्धा आलेले आहेत. धन्यवाद आहे त्यांना सुद्धा. आणि कार्यक्रम यूट्यूबला टाकण्याजोगाच आहे बरं का भगवान महाराज. कारण कधी कधी कसं असतंय, भला मोठा मांडव असतो पण त्याच्यात 5च पांडव असतात. आज तसं नाही, भरपूर मंडप जितका मोठा आहे तितकं समाज बी आहे, सऱ्याच गोष्टी आहेत. आणि या गावची सेवा करायला मिळालं म्हणजे काहीतरी पुण्य असल्याशिवाय येत येणं होत नाही. पूर्व पुण्य ठेवा ओढवा, सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला.
आणि हे इतकं जे नियोजन आहे महाराज, इतके मोठाले सत्य करायचे, अन्नदान करायचं, ज्ञानदान करायचं, आता कमी त्रास आहे का महाराज हा? सकाळ संध्याकाळी महाराज आपल्या घरी यायचे म्हणून सकाळपासून माणसं तयारी लागतील. कशा करता? महाराजाची सेवा घडावी, काहीतरी आपल्याकडून दान धर्म घडावं याच्या करता. आणि सप्ताह करायचा कशा करता? काहीतरी माणसात परिवर्तन झालं पाहिजे, नाही तर उपयोग काय मला सांगा. दवाखान्यात कशा करता जायचं? आपल्याकडे लय पैसे झाले म्हणून जायचं का घरी करमत नाही म्हणून जायचं? मोकळं बोलायचं, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, त्यात काय अडचण नाही तुम्हाला. कसं करता जायचं? लय दुखत म्हणून जायचं का घरी पैसे झाले म्हणून, जास्त झाले म्हणून जायचं? दुखद म्हणून जायचं. मग इथं कसं करता यायचं? आता तुम्ही इतक्या गारव्यामध्ये इथं आलात, कशा करता? बोला बोला बोलत चला. कशा करता आले? परिवर्तन व्हावामुळं. आता हे संपूर्ण महाराज लोक कशा करता आले? परिवर्तन करण्यामुळं. मी इथं आलो कशा करता? कोण म्हणलं पैसा करता? कोण म्हणलं तिकडे? म्हणून आपण येतोच कशाला? काहीतरी बदल व्हावा. आणि मानवी जीवनामध्ये जर बदल होत नसेल तर सप्ताह करून इतके पैसे खर्चून काही उपयोग नाही महाराज. माणसामध्ये बदल झाला पाहिजे. परमार्थ करून, माळ घालून, संत सेवा करून आमचं मन आता असं झालंय. कसं? शुद्ध चोखाळलेस होत असते, त्याला काय घाबरायचं नाही. आणि कलाकाराचा का अपमान करायचा नाही. कारण हे काकड्यातले जे प्रमाण असतात का ते प्रमाण आठवतात, पण त्याचं ध्रुवपद आठवत नाही. त्याच्यामुळे काही नाही. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळी याची भूक, याचं ध्रुवपद येते. जीवे गोडतीन. आपला विषय चाललाय परमार्थ करायचा कशा करता? परिवर्तन होण्याकरता. माणसाने जर माणूस पामर असेल तर विषयी झाला पाहिजे, विषय असेल तर जिज्ञासू झाला पाहिजे, आणि जिज्ञासू असेल तर मुक्त झाला पाहिजे. आणि मुक्त होऊन बी ज्ञानाच्या घमिंडीत राहायला नाही पाहिजे. त्यांनी ज्ञान गिळून टाकलं पाहिजे. ज्ञान गिळून निघावा गोविंद, ज्ञान गिळून निघावा जसा सप्ताह आहे तसेच पकवायचे सापडले बघा. आता हे नियोजन करणारे त्यातले तज्ज्ञ असल्यामुळे मिळ लागतो. नाही तर काय काय ठिकाणी लय अवघड आहे महाराज. येड्यावणी करण्याची बी काही जागा आहेत. गाव जवळ आलं की बैल येड्यावणी करतात. बरोबर आहे का नाही दादा? काय बरोबर आहे का नाही? गाव जवळ आलं की बैल येड्यावणी करतात. घरात कोणी पाहुणे आले की लहान लेकरं येड्यावणी करतात. माहेरचं कोणी आलं की कोणी आले की बैल येड्यावणी करतात. आणि तिसरा पार झाली की पेनारे येड्यावणी करतात का नाही? हे येड्यावणी करण्याच्या जागा आहेत. कधी कधी गायक चांगले असले तर वादक धोरणात नसतील, वादक चांगले असले तर गायक धोरणात नसले. हे दोघं धोरणात असले की कीर्तनकार येड्यावणी करतो. आणि आम्ही सगळे धोरणात असले की तुम्ही आज सगळं मैफिली महाराज. हे गायक लोक चांगले असल्याशिवाय मजा नाही महाराज. संगीत है शक्ति हर घट में बसे राम, रोगी को रागिनी सुना के रोगी को मिले आराम. माणसाला ज्ञान पवित्र आहे याच्याबद्दल काही शंका नाही. नाही ज्ञान आहे ना सदृशम, ज्ञान पवित्रच आहे. पण ज्ञान परिपक्व होण्याकरता त्याला भक्तीच्या पाकामध्ये बुडावं लागते. कशामध्ये? नुसतं ज्ञान आहे आणि प्रेम नाही त्याला शास्त्र किंमत देत नाही. आता या माता भगिनी बसले तिथं. मावशी मला सांगा, गुलाबजामू करायला काय काय लागते? मोकळं बोला. तुमच्या काय बोला, मोकळं बोला, काय अडचण नाही. काय काय लागते? बोला बोला, काय घाबरू नका. काय झालं? सुधरा नका तुम्हाला काही त्यातलं. गुलाबजामू करायचं असेल तर काय काय लागतंय?
बोला ना, बोला तुम्ही, बोला त्या नाही बोलले तुम्ही बोला. काय एक एक सांगा. हा एका एका सांगा ना, मला सुधरत नाही जरा. काय लागतं? पहिली गोष्ट खावा लागतोय, दुसरी गोष्ट साखर लागते, तिसरी गोष्ट मैदा लागतोय, बरोबर. आणि गुलाबजामू पाकात बुडवायच्या अगोदर कडू लागतेत का तिखट लागतेत? गुलाबजामू पाकात बुडवायच्या अगोदर कडू लागतेत का तिखट लागतेत? कसे लागतेत? फिके लागतेत. मग गुलाबजामुला जर चव यायची असेल कशात बुडावं लागेल? पाकात. मग ज्ञानाला सुद्धा चव यायची असेल कशात बुडावं लागेल? भक्ती प्रेमाविना ज्ञान जगो देवा. भक्ती प्रेमाविना ज्ञान जगो देवा. देवा ज्ञान दी, नाथ महाराजांचा अभंग आहे. ज्ञान दी, देऊ नको असं नाही, पण त्याला देत असताना जोड कशाची दी? प्रेमाची. कारण ज्ञान असन आणि प्रेम नसन तर ते ज्ञान उपयोगाचं नाही. ज्ञान आहे आणि प्रेम नाही. तुकाराम महाराज म्हणले कोड फुटलेल्या माणसाचं गोरेपण, कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी जाणो, अहंकारी जाणो, महाराज म्हणले कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. आता या शिरीचे कोण? आणि माणसाला मला सांगायचं, इथे बसलेली इतके माणसं आहेत, कोणाजवळ पैसा नाही हात वर करा बरं, हात वर करा. कोणाजवळ पैसा नाही, आपल्या कुटुंबाला लागण इतका, कोणाजवळ पैसा नाही हात वर करा बरं. हाय कोणी असं? सगळ्या जवळ इथं बसलेले इतके माणसं आहेत का? इतक्या जवळ एका एका जवळ इतकाला पैसा आहे की आपण एका माणसाचा सहज काटा काढू शकतो. कोण म्हणतं पैसा नाही? पैसा आहे, लेकरं बाळ आहे, कुटुंब मोठं आहे, नातेवाईक चांगले आहेत, पण माणसाला कमी जर कशाची असेल, बोला 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 ना, कशाची कमी? पैसा नाही का? पैसा आहे, लेकरं बाळ नाहीत का? आहेत, बाळकू नाही का? आता सगळं आहे, पण कमी कशाची आहे? प्रेमाची. आणि संसारात बी आणि परमार्थात बी प्रेम कमी झालं की देव आपल्याला जवळ धरीत. पूर्वीचं महाराज शेतकऱ्याचं जातीवंत वाहन कोणतं होतं? मोकळं बोला जरा मोठ्याने. बैलगाडी, बरोबर. बैलगाडी कुरकुर का वाजत होती? काय नसल्यास? वंगण नसल्यात. कोणतं वंगण? काळ्या जातीचं, बरोबर. आणि ते कुठं असतंय? कोण्या दुकानात?
आता गॅरेज वाल्याकडे पहिल्याने कुठं होतं तिकडे नका बघू माझ्याकडे बघा तुम्ही पहिल्याने कोणाकडे होतं अहो गाडीलाच 8 किलो डबा राहायचा त्याच्यात एक अशी मोठी तार राहायची आणि ती काय अशी गुरगुर वाजायला लागली गाडी की तो मालक काय करायचा खाली उतरायचा त्यातली ती तार काढायचा आणि ते वंगण काढलं की कशाला लावायचा हा चाकाला एकदा वंगण घातलं की काय होतंय आवाज बी बंद होतोय बैलाला बी त्रास कमी होतोय गाडी बी लवकर रन काढते ती आणि बसणाऱ्याला बी बसल्यावर वाटत काय बोलायला लक्ष आहे का म्हणजे मग गाडी कुरकुर काय वाजती वंगण नसल्यास बरोबर तसं संसारात बी आपल्या कुरकुरी होत्यात का काय नसल्यास पैसे नसल्यास प्रेम नसल्यास मग माणसाला आता पैसे पाहिजे इतका प्रेम पाहिजे प्रेम पाहिजे तुला कळत का काय प्रेम कळत इतक्या आता इतकं लहान लेकरू त्याला काही कळत नाही तरी ते काय म्हणतंय प्रेम पाहिजे आणि याचं गणित असे बघा एखादं लहान लेकरू जरी आई समोर दर्शनाला गेलं देवाच्या मंदिरात तरी ते लेकरू म्हणतंय देवा मला सुखी ठेव आता याला दुःखाचा एक चटका तरी बसलेला आहे का नाही तरी सुद्धा त्याच्या तोंडातून उद्गार काय नाही देवा मला सुखी ठेव प्रत्येक माणसाला इच्छा आहे प्रेमाची महाराज आणि संसारामध्ये जसं जसं माणूस मोठा होत चालतो का तसं तसं प्रेम कमी कमी होत चालते परमार्थात जसं जसं माणसाची उंची वाढते का तसं तसं प्रेम वाढते परमार्थातल्या प्रेमाला वाढ तिकडे आहे आणि संसारातल्या प्रेमाला काय काय उत्तर तिकडे आहे आता मला सांगा बाबा तुमचं नाव काय तुमचं छगनाप्पा मला सांगा तुम्ही लग्नात असे दिसत होते का नाही दिसत त्याचं काय घेऊन बसले तुम्ही आपण सुद्धा असे दिसतो का आता मी असा दिसायलोय पुन्हा दिसन का नाही पुढच्या वर्षी जर तुम्ही मला बोललं तुम्ही बोलितान का नाही तर तुमचा प्रश्न आहे पण मी असा दिसन का नाही दिसत याच्यातलं सगळं बदलत चलत आहे काय करतंय बदलत चलत आहे बघा संसारातलं प्रेम बदलत आहे कसं बदलत आहे लग्न झालं की 2 महिन्याने बायकोला नाव घ्यायला लावायचं किती महिन्यांनी शिंदे माऊली 2 महिन्यांनी ती इतकं मोठं नाव घेती इथून थेट औरंगाबाद नाही रे इथं ती डायरेक्ट कुठं इकडं लांब हा लहाने महाराज फुलंबरी बरं फुलंबरी जाऊ द्या असं नाव घेते कसं येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते खिडकीला 3 तारा आडकी द्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो झरा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी देते वाणाला हांडा नेते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे 7 वाड्यात पलंग पलंगावर गादीवर उशीवर बसीत कपात घडीत वाजला एक ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेते मी पांडुरंगाची लेख किती मोठे हे नाव आता आपला नवरा तेव्हा असल्यामुळं गाडेकर महाराज आपल्याला दुसऱ्यात नाव घेता येईल का नाही घेता येणार असं बाया नाव घेतात पण कुठपर्यंत 2 महिने आणि एकदा एखादं लेकरू झालं की ते नाव लगेच त्याच्या सगळ्या काड्या कमी येतात 2-3च काड्या राहत्या राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर आमच्या त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर गेल्या काड्या कुठं या सगळ्या गाया बघा आणि म्हातारपणाला नाव घ्यायचं सांगायचं म्हातारपणाला लगेच काढी एक बी राहत नाही नका ते महाराज ते काय नाव घेतात माहिती का लहान जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं म्हणूच का पुढं त्याला कळलं तेव्हा त्या मेल्याला पुन्हा इथं आणायचं नाही जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं काय नाव घ्यायचं त्या मध्ये याच्यामधलं प्रेम काय होतंय हळूहळू कमी होतंय आणि संसार असा आहे महाराज हे फक्त देवाकडे बाकी काही नाही महाराज काहीतरी प्रेमामध्ये वृद्धिंगत व्हावी माणसं उत्सव कसे करता करायचे माणसं उसवलीत महाराज उसवल्यामुळे उत्सव करायचे शास्त्राचे भांडण शास्त्राचे भांडण
अर्थ केले. कशा करता? काहीतरी बदल व्हावा. आमचे महाराज म्हणायचे, अरे कापसाने कापूस राहू नये, कापसाने वात बनलं पाहिजे, वातीनं वात राहू नये, तेलाशी संपर्क केला पाहिजे, तेलाने वाताने कापसाने कापूस राहू नये, देवाला वाळून आपलं जीवन कृतार्थ केलं पाहिजे. ठाईची समाप्ती ठाईची समाप्ती झाली जैसी. याच्याकरता परमार्थी बदल व्हावा, बदल व्हावा. आणि बदल होण्याकरता केलेला अट्टहास यार महाराज. आणि बदल फक्त याच नरदेहामध्ये करता येतो. या मृत्यू लोकांमध्ये 83,99,999 शरीर एककट व्हा आणि एकच मानवाचं पार्ट फक्त एककट व्हा. इथं किती जीव राहतात? 84 लक्ष. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. आणि इतकं फिरून 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 कुठं आलोत आपण? कुंभे फळला आलोत. कुठं आलोत? बरं आता फिरून आलोत, पुन्हा इथंच येतो, पुन्हा इथंच येतो. सांगता येणार? बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आता हे शरीर मिळालंय, पुन्हा कुठं मिळेल? आहा, मिळणारच का नाही सांगता येणार नाही. म्हणून महाराज म्हणले याचा एक एक क्षणाचा उपयोग करा. हे जीवन कळण्याकरता संत मंडळी असते महाराज. माणसाला 16व्या वर्षामध्ये 2 वाटा फुटत या. किती वाटा? एक वाट अधोगतीकडे नेती आणि एक वाट सद्गतीकडे नेती. आणि त्या टायमाला जर माणूस योग्य मार्ग दाखवणारा जर जीवाला नाही भेटला तर माणसाचं पतन होत असते. जन्मताच कोणताच माणूस वाईट नाही आणि जन्मताच कोणताच माणूस चांगला नाही. मला सांगा, पाण्याचा रंग कसा आहे? तुमच्या इकडे बोलायला जरा कमी आहेत का? पाण्याचा रंग कसा आहे? पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए वैसा. तारुण्याच्या काळामध्ये माणसाला योग्य मार्गदर्शन जर मिळालं तरच त्या माणसाची अधोगती होत नाही. आणि जे त्या योग्य मार्गावर संत आपल्याला ठामपणे शिकवण देत असतात. कारण कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणत असतात. कायम रस्ता चुकतोय त्याला जीव म्हणत असतात. आणि रस्ता चुकलेल्या रस्त्याला लावतात त्यांना संत म्हणत असतात. अज्ञानी लावावे सुखी जन होय फक्त बदल घडून आणता येतो, बाकीच्या जन्मात नाही. पण याची आपल्याला किंमत कळाली नाही. साधू संत म्हणले हा नरदेह आपल्याला मिळाला आहे पण कळाला मात्र नाही. आणि जर हा नरदेह आपल्याला कळाला असता तर आपण पत्ते खेळे इथले सोडून बाकीचे सांगायला मी पत्ते खेळे नसते. जर याची आपल्याला किंमत कळाली असती दारू पेली नसती. जर याची किंमत कळाली असती लोकांच्या सोयरीकी मोडील्या नसत्या. जर याची किंमत कळाली असती सप्त्याला देणगी दिली असती का नसती? असती.
माणसाला याची किंमत कळाली नाही आणि ज्यांना याची किंमत कळाली त्यांचं महावाक्य आहे, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. वरून इथे अमरा इथे चाल देवा, लोकी लोकी व्हावा, धर्म आम्हाला लोकी लोकी व्हावा, धर्म आम्हाला इथे चाल देवा, धर्मी ते काय म्हणतात, वरचे देव लोक म्हणतात खाली यावा आणि खालचे लोक काय म्हणतात वर जावा. मग येडे ते आहेत का शहाणे आपण आहेत? ते येडे आहेत का शहाणे आपण आहेत? ते शहाणे आहेत आणि आपण ते तुम्ही म्हणा. कारण बघा तिथले लोक म्हणतात इथं यावा आणि इथले म्हणतात तिथं जावा. मग बघा आपल्याला याची किंमत कळाली नाही. आता याची किंमत आपल्याला कळाली नाही तरी लोकांना वाटतंय कळाली कळाली. आता हे त्याचं नाव काय तुमचं? तुम्ही हातामध्ये घडी तुम्ही काय नाव तुमचं? हा तुकाराम भाऊ. तुमच्याकडे मोटरसायकल आहे का? कोणती गाडी? स्प्लेंडर बरोबर. किती हजाराची? 40,000ची बरोबर. मला सांगा इमर्जन्सी जर तिच्यातलं पेट्रोल संपू नाही पण संपलं तर तिच्यात तुम्ही राखेल टाकीतान का? काऊन नाही टाकीणार? गाडीचं इंजन खराब होईल म्हणून. किती हजाराच्या गाडीचं? 40,000च्या. मग 40,000च्या गाडीची जर आपण इतकी काळजी घेतो, ही गाडी केवढ्याची? हायवे लोकांना केवढ्याची गाडी? 40,000च्या गाडीमध्ये 60 रुपयाचं राखेल वाटायला माणसाला जड जाते. कोट्यावधी किमतीची गाडी तरी सुद्धा खपाखप खंबीची खंबी हाणतात. हात हात का मानव देह अल्लाने तुझ दिला, 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 हात हात का मानव देह अल्लाने तुझ दिला. जशी चाले जसं प्रमाणे तसंच आवाज काढा का नाही. मग एकदा जोरात टाळी वाजवा जोरात. असं जिथली तिथं पाहिजे बघा. सिद्धांतम तात्पर्य पकडतं. खालून जर दगड मारला तर आंबा पाडाचाच पाडा पाहिजे. कोणता पाडा पाहिजे? खालून दगड मारला तर आंबा कोणता पाडा पाहिजे? पाडाचा. खालून दगड म्हणतो कैऱ्या पाडी तू शहाणा आहे का येडा आहे? जेते पार बघा. खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया. काय केलं इथे येऊन आपण सांगा. संत मंडळी म्हणले या जगामध्ये 3 लोक राहतील. काहींचं जीवन कर्म प्रधान आहे, काहींचं जीवन भोग प्रधान आहे आणि काहींचं जीवन विचार प्रधान आहे. कर्म प्रधान जीवन साधू संतांचं आहे, भोग प्रधान आणि विचार प्रधान जीवन मानवाचं आहे. त्याच्यामुळं ज्या गोष्टीमध्ये आपलं प्राधान्य असेल ती ओळखून माणसाने ते काम करावं.
साधूचं काम हे कर्म करीत राहणे. कारण असं गणित आहे, शाळेतले मुलं गुरुजीकडे बघून वागतील, घरातले मुलं मायबापाकडे बघून वागतील आणि सगळा समाज हा साधूकडे बघून वागतो. घरातले मायबाप हुकले, समजून चालाव लेकर हुकले, गुरुजी हुकले, पोरं हुकले आणि साधू हुकला, समाज हुकला. मला सांगा 65 माणसं झोपलेले पण 66वा माणूस जागी जमू शकते. आता 66वा झोपलाय, 65ला कायमची झोप लागू शकते. पण कोण? एसटी ड्रायव्हर. आता हे एसटी ड्रायव्हर म्हणजे संत आहेत, संताला हुकायला जमत? मला सांगा अवस्थेला प्राप्त झालेल्या महात्म्याला एकादशी धरायची गरज नाही, पंढरपूरची वारी करायची गरज नाही, कीर्तनाला यायची गरज नाही. पण ते जर कीर्तनाला नाही आले, त्यांनी जर एकादश नाही धरली, त्यांनी जर पंढरपूरची वारी. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.